मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। वासला गाडी आम्ही थांबवली बेडकमध्ये. ड्रायव्हरला विचारलं गाडीत काय असतं, त्यानं उर्मटपणे त्याचं उत्तर आलं. उर्मटपणे उत्तर आलं. आम्ही मित्रांनो गाडी थांबवून गाडी चेक केली असताना गाडीमध्ये गोवंश आढळलेला आहे. गोवंश आढळला असताना आम्ही 112ला फोन करून आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस 112ला फोन करून गाडीमधून त्या कायदेशीर कारवाई केली. म्हणजे याच्यामध्ये फक्त गोवंश आहे का आणखीन काही आढळतं त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे? स्वतः सांगितले की गोवंश आणि इतर मोठे जनावरांची आढळतील स्वतः सांगितले. आम्ही व्हिडिओ बनवून घेतलेला आहे. स्वतः सांगितले गोवंश आहे. त्या गोवंशामधून त्यांनी साखर, तेल आणि कोलगेट बनवायचं त्यांनी पुढच्याला नेतून त्यांच्याकडे लायसन आहे त्यांनी म्हणतात की गोवंश कट करायचं. त्यांच्या लायसन आहे त्यांच्या कोणत्या प्रकार लायसन गोवंश कट कर लायसन त्यांना कोण दिलेलं आहे त्याची चौकशी व्हावी. याच्या अगोदर असा काही संशय? गोवंश बंदी आहे कट करला. कोणत्याही प्रकारचं गोवंश त्याला पूर्णपणे बंदी घातली सरकारने. त्यामुळे त्यांच्या लायसन त्यांनी आहे म्हणतात. त्यांनी लायसन आहे म्हणून आम्हाला त्यांनी वारेवरची भाषा करत होते. कोणत्या प्रकार लायसन आहे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी कसून चौकशी करावी. गाडीची कागदपत्र, गाडीच्या ड्रायव्हरचं लायसन, गाडीचं परमिट पूर्णपणे त्यांनी चेक करून मग पुढील कारवाई त्यांनी करावी. बरोबर आहे. पण याच्या अगोदर असे काही वाहतूक आढळली काय तुम्हाला? अगोदर भरपूर वेळा वाहतूक आढळली. आम्ही मिरज ग्रामीण पोलिसमध्ये त्याची गाड्या पण पकडून दिलेल्या आहेत. पण याचा काही शहानिशा पुढे झाली का पोलिसांच्याकडून, का पोलीस फक्त बघायची भूमिका घेतात? आम्हाला जो ह्याच्या आधी 2 वेळा झालं तर पोलिसांनी बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. पण गाडी कट केलेलं म्हणून आम्हाला पहिल्यांदा भेटलंय. त्यामुळे ह्याच्यावर आता कितपत कारवाई होते बघावं लागेल. हे काय 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 परिस्थिती आहे? ते काय प्रकार आहे? काय प्रकार आहे?